तुम्हालाही असा क्रिस्पी कुरकुरीत साबुदाणा वडा खायचा आहे का? तर मग ही कमाल रेसिपी तुमच्यासाठी. हॅलो गाईज, माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आहे गणेश चतुर्थी आणि त्या निमित्ताने मी इथे बनवणार आहे साबुदाणा वडा. तर ही साबुदाणा वड्याची रेसिपी फारच सोपी आहे. अगदी मोजक्या साहित्यात हे वडे बनले जातात. तर सगळ्यात आधी मी ते घेतले आहेत रात्रभर भिजवून घेतलेला साबुदाणा. मग मी त्यात ॲड करणार आहे शेंगदाण्याचा कूट. मग मी त्यात मिक्स करणार आहे आलं, हिरव्या मिरची आणि जिऱ्याची पेस्ट. त्याचसोबत मी त्यात ॲड करणार आहे बॉईल करून घेतलेले बटाटे. तर बटाटे मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला कुस्करून ॲड करायचे आहेत. अगदी एकदमच मॅश नाही करायचं, त्याला थोडंसं असं जाडसर राहायला पाहिजे बटाटा. तर त्याने खूप छान चव येते ह्या वड्यांना. त्याचसोबत मी ॲड करणार आहे चवीनुसार मीठ. तर बटाट्याने आपल्या साबुदाणा वड्यांना चांगली बाइंडिंग येते. तर हे सगळं आता एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग बघायचं की बाइंड होतोय का, आपल्याला वडे बनवता येत आहेत का, शेप देता येतोय का वड्यांना. जर नाही वाटलं तर मग एखादा बटाटा आणखी ॲड करायचा आणि मग ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग आपल्याला वड्यांना शेप द्यायचा आहे. तर इतकी झटपट बनणारी आहे ही रेसिपी आणि हे वडे अजिबात बाधत नाहीत किंवा ऑइली वाटत नाहीत. अगदी हलके-फुलके असे बनतात हे वडे. तर इथे बघा, अगदी छान माझं पीठ मळून झालं आहे साबुदाण्याचं. अगदी व्यवस्थित बाइंडिंग आली आहे या पिठाला आणि मला वड्यांनाही प्रॉपर शेप देता येतोय. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला सगळे वडे बनवून घ्यायचे. तर हे वडे जास्तही जाड नाही बनवायचेत किंवा जास्तही पातळ नाही बनवायचेत. अशी मीडियम साईज असली पाहिजे या वड्यांची. बघा, इथे मी सगळे वडे बनवून घेतलेत आणि एकीकडे मी तेलही तापत ठेवलंय. आता हे तेल छान असं कडक तापलं की मग मी आता सगळे वडे छान डीप फ्राय करून घेणार आहे. तर ही टिप आहे की साबुदाणे वडे नेहमी हाय फ्लेमवरतीच फ्राय करायचे आहेत. जर तुम्ही स्लो फ्लेमवरती फ्राय करायला गेलात तर 100% हे वडे फुटणार. कारण आपण साबुदाणा पाण्यामध्ये भिजवून ठेवतो आणि त्यामुळे ते पाणी साबुदाणा व्यवस्थित सोक करून घेतं आणि त्यामध्ये खूप जास्त मॉइश्चर असतं. त्यात आपण जर हा वडा स्लो फ्लेमवरती फ्राय केला तर मग तो 100% फुटतो. त्यामुळे साबुदाणा वडा हा नेहमी हाय फ्लेमवरच फ्राय करायचा. छान गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर हे वडे फ्राय करून घ्यायचे. तर इथे बघा, माझ्या वड्यांना छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. आता मी हे वडे काढून बाकीचे वडे व्यवस्थित फ्राय करून घेते. तोवर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच पटकन सबस्क्राईब करा. आणि इथे बघा, माझे सगळे वडे फ्राय करून झाले आहेत. असे क्रंची, क्रिस्पी, कुरकुरीत हे साबुदाणा वडे मी इथे दहीसोबत एन्जॉय करते. तुम्हीही करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.